जय श्री माता जी। आज उपस्थित सभी विश्व के सभी सहयोगियों भाई बहनों को आज के इस सुबह के ध्यान सत्र में हार्दिक स्वागत है। श्री माता जी को प्रणाम करके हम सामूहिक बंधन लेते हैं। इसी अवस्था को बनाए रखते हुए अब हम 3 महामंत्र और श्री गणेश मंत्र का उच्चारण करते हैं। त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती
दोनों हथेली और तालू में संतुलन अवस्था की ओर देखना है। राइट हैंड तालू के ऊपर रखते हुए सहस्रार खुलने का अनुभव देखिए। राइट हैंड गोद में रखते हुए लेफ्ट हैंड से भी ये अनुभव चेक करें। लेफ्ट हैंड तालू के 2 इंच ऊपर सहस्रार चक्र की अनुभूति और हथेली में बहने वाला चैतन्य को देखिए। धीरे से हाथ नीचे ले। इसी अवस्था में अब हम कुछ क्षण ध्यान में बैठते हैं। इसी अवस्था में अब हम परम पूज्य श्री माता जी की अमृतवाणी आत्मसात करते हैं। सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार. काल आपल्याला मी सांगितलं होतं की सत्य आहे तिथे आहे आणि आपण सत्याची धारणा करू शकत नाही किंवा आपल्या मनाने सत्याची कल्पना करू शकत नाही. तेव्हा ते सत्य जाणून घेतलं पाहिजे. आणि ही गोष्ट खरी आहे
की ह्या मानवी चेतनेने आपण सत्य जाणले नाही. कारण सत्य हे केवल आहे. जसे आपण मला आता पाहत आहात डोळ्यांनी, सगळ्यांना दिसत आहे. हे एक फार मोठं सत्य आहे की तुम्हाला दिसत आहे, पण एका आंधळ्याला दिसत नाही. तसंच ज्यांचे डोळे उघडे आहेत, ज्यांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आहे, त्यांनाच हे सत्य दिसू शकतं. आणि सगळ्यांना एकच दिसतं. डोळे उघडल्यावर वेगळे वेगळे दिसत नाही. आंधळ्या लोकांना आपण जर अनेक रंगाबद्दल सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सिद्ध करून दाखवा की हा रंग लाल आहे, तर तुम्ही त्यांना नमस्कार करा. नाही, तसं काय मी सिद्ध करून दाखवू शकत नाही. त्याच्यात वाद करण्यात काय अर्थ आहे? ज्यांचे डोळेच उघडे नाहीत त्यांच्याशी वाद करण्यात काही अर्थ नाही. पण आता असा प्रश्न उभा राहतो की आपण सत्य तरी का मिळवायचं? आपण आपला आत्मसाक्षात्कार तरी का करून घ्यायचा? असा प्रश्न सहजच आपल्या मनात येतो. आणि आत्मसाक्षात्कार इतका जो अनादी काळापासून प्रत्येक देशामध्ये लोकांनी वर्णिला आहे, हिंदुस्थानातच नव्हे, जैन सिस्टमचे जे विदितामा होते त्यांनी ते सांगितलं. त्यानंतर कन्फ्युशसपासनं जेवढे सॉक्रेटिसपासनं जितके लोक मोठमोठाले तत्ववेत्ते झाले, सर्वांनी हे सांगितलंय. तसंच आधुनिक काळामध्ये सुद्धा टिळकांपासून तहत ज्ञानेश्वरापर्यंत पोचलं तर सर्वांनी हे सांगितले. शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की स्वधर्म ते तुका, स्वधर्म ओळखावा जागवावा, स्वधर्म जागवावा. त्यांनी असं म्हटलं नाही की भांडकुदळपणाचा कोणता तरी धर्म जागवा, पण स्वधर्म जागवा. अर्थात त्यांचे गुरु रामदास स्वामी होते. तो स्वधर्म आज जागवायचा आहे. स्व म्हणजे आत्मा आणि त्याचा धर्म जागणे, जागृत करणे, हे आजचं कार्य आहे. आणि ते कशासाठी करायचं, त्याची काय गरज आहे, ते आपल्या हितासाठी आणि कल्याणासाठी. अर्थात कुंडलिनीची जागृती झाल्यावर आता आपण इथे बघतच आहात की या त्रिकोणी अस्थिमध्ये, ज्याला आपण सेक्रम असे म्हणतो, सेक्रमचा अर्थ म्हणजे पवित्र. म्हणजे ग्रीक लोकांना सुद्धा कुंडलिनीची माहिती असेल, नाही तर त्यांनी ह्याला पवित्र असं का म्हटलंय. ह्या सेक्रम मध्ये बसलेली ही कुंडलिनी, हिचं जागरण करून आत्मसाक्षात्कार प्राप्त करणे. पण त्याच्यातनं काय लाभ होतो ते आपण समजलं पाहिजे. जेव्हा ही कुंडलिनी वर चढते आणि ब्रह्मरंध्राला छेदते, हे आपलं 7वं चक्र आहे, त्याला सहस्त्रार म्हणतात. आज बघा, हे लोक सहस्त्राराची गोष्ट करत होते की चक्रे 7 चक्रे पार करिता आली सहस्त्रारात. आता सहस्त्रार शब्द आपण कधी सुद्धा महाराष्ट्रात वापरलेला नाही. सहस्त्रार म्हणजे कशाशी खातात हेही पुष्कळांना माहीत नसेल. इतकंच नव्हे, कुंडलिनी म्हणजे काय ते सुद्धा पुष्कळांना माहीत नसेल. पुष्कळ लोक मला असं विचारतात, कुंडलिनी म्हणजे कुंडली का? तेव्हा हे ज्ञानाचं जे भंडार, ते आपल्यासमोर का उघडं करायचं, हा प्रश्न साहजिकच आपल्या मनाला येतो. आणि त्याला कारण असं आहे की जेव्हा ही कुंडलिनी ह्या 6 चक्रातून एखाद्या माळेत गुंफल्यासारख्या चक्रातून सूत्रासारखी निघते, त्यावेळेला ह्या सर्व चक्रांना ती प्लावित करते. हे सर्वप्रथम घडतं. त्यामुळेच आपली शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, नैतिक स्थिती
त्याबरोबरच परिवर्तनाने येणारी सामाजिक स्थिती, ह्या सर्व गोष्टी एक साथ सुधारतात. जसं हे एक यंत्र आहे माझ्यासमोर, जोपर्यंत ह्याचा संबंध मेन्सशी झाला नाही तोपर्यंत ह्याला अर्थ राहत नाही, तोपर्यंत आपल्याही जीवनाला काहीही अर्थ राहत नाही. आपलं हित आणि कल्याण करून घेणं ह्यात वावडं काय आहे, ह्याच्यात चुकीचं काय? जेव्हा ही तुमची संपत्ती आहे, हे सगळं तुमचंच आहे, तुझं आहे, तुझं पाशी ते देण्यासाठी जर सहयोग आज उभारलेला आहे, तर त्यात इतकं चुकीचं काय? जर समजूतदारपणा नसला तर मनुष्य नाक कापून अवलक्षण करू शकतो. हे वेड्यांचं लक्षण आहे, शहाणपणाचं नाही. शहाण्याने लक्ष घेऊन ऐकलं पाहिजे की हे आपल्या कल्याणासाठी. आपल्यामध्ये ही चक्रे आहेत. त्याबद्दल आता परवाच इथे कॉन्फरन्स झाली होती, तशीच पुष्कळ जागतिक कॉन्फरन्सेस झालेले आहेत. तर त्यांनी मान्यता दिली की अशी चक्रे आहेत, तेव्हाच हे कार्य घडतं. कारण ही कुंडलिनी काही काही लोकांमध्ये जेव्हा एकदम चढत नाही, हळूहळू चढते, तेव्हा डोळ्यांनी सुद्धा तुम्ही बघू शकता. इतकंच नाही तर हे सेक्रममध्ये कधी कधी या कुंडलिनीचं तुम्ही स्पंदन बघू शकता. शंका कुशंका काढण्याची एक आपल्याला सवय आहे, त्याला माझी हरकत नाही. पण जर एखादा हिरा इथे फुकट मिळतोय असं म्हटल्याबरोबर ऑस्ट्रेलियाहून लोक येतील की नाही? तेव्हा हे सगळं फुकटच करावं लागतं, कारण हे फार मूल्यवान आहे आणि आपलंच असल्यामुळे त्याला पैसे तरी किती देणार? ही जी कुंडलिनी आपली वर चढते, त्या कुंडलिनीच्यामुळे 6 चक्रांना शक्ती मिळते. म्हणजे समजा, लक्षपूर्वक बघा, भांडकुदळपणा करायचा असेल तर मला काही तुमच्याशी बोलायचं नाही, हे तुमच्या भल्यासाठी मी सांगते. आणि आपलं भलं करून घ्यायचं नसेल तर तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. पण जर शहाणपणा असला तर हे बघा की हे असे चक्र असतात आणि ह्या चक्रामध्ये डावीकडे आणि उजवीकडे असे हे चक्र जेव्हा मिळाले, ह्या चक्रामुळे 3 संस्था तयार होतात. एक डावीकडची, एक उजवीकडची आणि एक मधली. ही जी डावीकडची संस्था आहे किंवा उजवीकडची संस्था आहे किंवा मधली संस्था आहे, ह्या सर्वांना मिळून ऑटोनॉमस नर्वस सिस्टम असं म्हणतात मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये. ऑटो म्हणजे स्वयंचालित संस्था. आता हा स्वयं कोण आहे? म्हणजे डॉक्टरही लोक नाव देताना सुद्धा त्याला स्वयंचालित संस्था म्हणतात. ही संस्था कोणची आपल्यामध्ये आहे? ही स्वयंचालित संस्था जी आहे त्याचे 3 अंग आता मी आपल्याला सांगितले. तीच लेफ्ट अँड राईट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आणि मधल्या सिस्टमला पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं म्हणतात. आता या पॅरासिम्पथॅटिक सिस्टमचं काय कार्य आहे ते समजून घ्या. फार सोपी गोष्ट आहे, काही कठीण नाही आहे. जर तुम्ही जोराने धावत असले तर तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. म्हणजे कोणत्या आणीबाणीच्या वेळेला ही सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम ज्या दोन्हीकडे आहेत कोणची तरी त्याच्यामध्ये कार्यान्वित होते. पण जेव्हा हे ठोके हळूहळू हळूहळू आपल्या पूर्वस्थितीत येतात, ती आणणारी संस्था ही पॅरासिम्पथॅटिक आहेत. आणि त्याच्याबरोबर बद्दल डॉक्टर लोकांना काही विशेष माहिती नाही, हे कारण मी सुद्धा शिकलेली आहे. ते ह्या पॅरासिम्पथॅटिकचा कंट्रोल त्यांच्याजवळ नाही. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती ह्या पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमलाही जागृत करते, त्याच्यात शक्ती देते. जेव्हा आपण ही शक्ती फार वापरतो तेव्हा ही चक्रे लहान 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 होत जातात, कन्स्ट्रिक्टेड म्हणा. जेव्हा कुंडलिनी ह्याच्यातनं जाते ती ह्यांना एकत्र ओढून परत प्लावित करते. कॅन्सरचा रोग वगैरे जे सायकोसोमॅटिक रोग आहेत ते सर्व असे कुंडलिनी इकडून गेल्यावर जर समजा असे झाले असले तर त्यांना जोडून तो रोग ठीक करते. असं काही मोठं काम नाही आहे कॅन्सरचा रोग ठीक करणं. पण त्याबद्दल
उगीच उहापोह करण्यात काय अर्थ आहे? समजा जर एखादा डॉक्टर म्हणाला की ह्या औषधाने हे बरं होतं, तुम्ही जाऊन त्यांना काही आव्हान द्याल का? देतोस का नाही ठीक करू? सगळ्यांचंच होईल असं नाही. सगळ्यांचाच कॅन्सर होईल असं मुळीच नाही आहे. थोडी पूर्वपुण्याही पाहिजे आणि थोडी सुज्ञता पण पाहिजे. पण झालाच आहे आणि होतच आहे. पण आमचं काम कालच मी सांगितलं, आजार ठीक करण्याचं नाही आहे, तेव्हा डॉक्टरांनी घाबरायचं नाही. आजार ठीक करण्याचं नाही, आमचं कार्य कुंडलिनीचं जागरण करण्याचं आहे. आणि कुंडलिनीचं जागरण झाल्यावर तुमचा जेव्हा संबंध ह्या सर्वव्यापी शक्तीशी होतो, तेव्हा हे सगळे चक्र जागृत होतात आणि ह्या चक्रांच्या ज्या विशेष गुणांनी भरलेली शक्ती आहे, ती शक्ती वाढते आणि त्यामुळेच मनुष्य अत्यंत कार्यक्षम, गतिशील आणि प्रेममय होतो. एखादा मनुष्य निस्वार्थीपणाने काही कार्य करू शकतो असं आजकालच्या लोकांना वाटतच नाही. ह्याच्यावर विश्वासच वाटत नाही, कारण गजबजलंय स्वार्थी लोकांचं राज्य. पण असंही होऊ शकत का नाही की परिवर्तन होऊन हे स्वार्थी लोक परमार्थी होतात आणि मग सत्कर्माला लागतात? असं होऊ शकतं समजा, तर त्यात एवढी मारहाण करण्याची कोणची गोष्ट आली आहे? जोपर्यंत तुमच्यामध्ये प्रकाश त्या आत्म्याचा येत नाही, तोपर्यंत तुम्ही जे काही जाणता ते अर्धवटही आहे आणि भांडणाचंही मूळ आहे. तर आत्मा हा आपल्या हृदयात राहतो, पण त्याचं पीठ हे आपल्या ब्रह्मरंध्रात आहे. पीठ तिथे आहे, पण तो मानवाच्या हृदयात राहतो. जेव्हा कुंडलिनीचं जागरण होतं तेव्हा हे पीठ जागृत झाल्यामुळे आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात येतो. आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या सर्व नसनसामध्ये एक नवीन तऱ्हेचं प्रेरित झालेलं चैतन्य वाहू लागतं. हे चैतन्य म्हणजेच वरून वाहणारं, हे याला आपण सर्वव्यापी ब्रह्मचैतन्य म्हणतो, तेच आपल्या नसानसातनं वाहत असतं. त्यावेळेला असं लक्षात येतं की देवाने आपल्याला एक कॉम्प्युटर सारखं बनवलेलं आहे आणि सगळं प्रोग्रामिंग आतमध्ये केलेलं आहे. संबंध होताच हे कॉम्प्युटर चालू होतं आणि प्रोग्रामिंग कारण ह्या ब्रह्मचैतन्याने केलेलं आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. माणसाने केलेले कॉम्प्युटर गडबड असतात, परमेश्वराने केलेले कॉम्प्युटर कधी गडबड होत नाही. तर हे कॉम्प्युटर चालू झाल्याबरोबर जो कोणताही तुम्ही प्रश्न विचाराल त्या प्रश्नाचं खरं किंवा खोटं उत्तर तुमच्या हातावर येतं. आता जर तुम्ही प्रश्न विचारला, पुष्कळशे लोक पण देव नाहीत. मी कालच म्हटलं की फार अशास्त्रीय गोष्ट आहे. अहो, ज्यांनी आपल्याला बनवलं, ज्याच्या दमावर आपण इथे जिवंत आहोत, तो नाही असं सपशेल म्हणायचं म्हणजे हे किती मुजोरी आहे. पण त्याला मी कारण सांगितले आपल्याला का. आता अशाही माणसाने जर आत्मसाक्षात्कार घेतला आणि त्याच्यातनं जर चैतन्य वाहू लागलं तर त्याच्या आधी काही होणार नाही. त्यांनी असा प्रश्न विचारायचा, देव आहे की नाही? लगेचच चैतन्य हातात वाहू लागेल. स्वतःबद्दल सगळं जाणू शकेल, इतरांच्याही बद्दल सर्व जाणू शकेल. कारण आपल्यामध्ये जी नवीन चेतना जागृत होते ती सामूहिक चेतना आहे. त्याच्यामध्ये आपल्याबद्दल तर आपण जाणतोच, पण दुसऱ्यांच्याही बद्दल आपण जाणतो. जेव्हा दुसऱ्यांच्या बद्दल आपण जाणतो तेव्हा फक्त एवढंच माहीत असायला पाहिजे की जे दोष आहेत ते कशा रीतीने ठीक झाले पाहिजे. ते एकदा दोष निघून गेले म्हणजे आपण निर्मळ झालात. मग शक्ती वाहू लागते. आपण शक्तिशाली होता
पण आपण कोणावर दडपशाही, हिटलरशाही करत नाही. त्या शक्तीचं नाव आहे प्रेमाची शक्ती. आणि अजूनपर्यंत तरी आपण प्रेमाची शक्ती वापरलेली नाही, सगळी द्वेषाची शक्ती वापरलेली आहे. आता प्रेमाची शक्ती वापरून बघा. अहो, मोठमोठ्या धुरंधरांना ह्या प्रेमाच्या शक्तीने जिंकलेलं आहे. हे प्रेम निर्वाज्य. जसं एखाद्या झाडामध्ये त्यातला नैसर्गिक रस प्रत्येक पानांना, बुंध्याला, फांद्याना, तसेच फुलांना, फळांना प्लावित करून परत आपल्या ठिकाणी येतो, त्याचप्रमाणे ही कुंडलिनी सुद्धा आपल्यामध्ये अशी एक विशेष प्रेमशक्ती देते की आपण सगळ्यांचं पूर्णपणे लक्ष घालून भलं करतो, पण असंगात असतो. त्याला काही भगवे वस्त्र घालून फिरायला नको. ही ढोंग करण्याची काही गरज नाही आहे, कुणाला सांगायची गरज नाही आहे. ते आतूनच निसंगात आल्यावरती मग स्वतःची मजा बघावी. आता बरेचशा लोकांना ज्यांना सहयोग साधलेला आहे ते आता डॉक्टरांची पायरी चढत नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही की डॉक्टरांकडे पैसे मिळत नाहीत, असा नाही. त्यांनी घाबरू नये. ह्या घाबरटपणामुळेच पुष्कळ लोक त्रास देत आहेत मला. त्यांना जर तुम्ही बघा तर फार रागीट मनुष्य, अगदी जो सारखा लोकांवर ओरडत होता, तो सुद्धा अगदी शांत होऊन आणि सहयोगाचं कार्य करीत आहे. गणपतीपुळ्याला आमचा समारोह असतो. तिथे जवळजवळ 2000 तरी माणसं असतात, त्याच्याही जास्त असतात कधी कधी. पण मी कधी कोणाला भांडताना किंवा काही शिकायत करताना किंवा असं म्हणताना आम्हाला हे नाही मिळालं ते काही नाही, अगदी शांत समाधानात सगळं एक दुसऱ्याच्या आनंदात, जे आनंदाच्या डोही वर्णन केलेलं आहे. पुष्कळ लोक म्हणतात आता जे नुसतं वर्णन आहे, नाही नाही वर्णन नाही, हे तुमच्या समोर आहे, ह्याचा अनुभव घ्यावा. पण आता कल्याण काय होतं, माणसाचा विचार असाच असतो की आपलं काय कल्याण होणार. तर मी शारीरिक तर सांगितलंच, आता मानसिक म्हणजे असं की मनामध्ये आजकाल नाना तऱ्हेचे विचार येतात. त्याशिवाय पुष्कळसे असेही लोक आपल्या भारतात काय सगळ्या जगातच आहेत की जे दुसऱ्यांचं वाईट इच्छितात. आणि ही गोष्ट खोटी नाही आहे की प्रेतविद्या, स्मशानविद्या ह्या विद्या आहेत आणि लोक हे धंदे करतात, हे आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो एखाद्या शहाण्या माणसाला, मूर्खांना नाही. आणि त्याची सिद्धता आता सायन्समध्ये झालेली आहे एका तऱ्हेने. पण त्याच्यावरती श्रद्धा ठेवणे हे मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणजे कोणाच्या हातात जर तांदूळ आले किंवा त्यांच्या हातात पिंड आले, नाही तर काय म्हणतात त्याला हिरे आले, ते हिरे असे करतात, त्यांना म्हणावं की आमच्या देशाची स्थिती नीट करा. ज्यांच्याजवळ 100 हिरे आहेत त्यांना एक हिरा घेऊन त्यांचे सगळे 100 हिरे घेतात हे लोक. अशा चमत्काराला बळी पडू नका असं सगळ्यांनी सांगितलेलं आहे. असला भलता चमत्कार हा सर्व भूत बाध्यांच्यामुळे होतो. तेव्हा त्याच्यावरती श्रद्धा ठेवणे हे काही शहाणपणाचं नाही. पण ही गोष्ट खोटी आहे असंही नाही, हे आहे. जर कुणी साप असला तर आहे, साप आहे आणि त्याला आम्ही मारलं पाहिजे, किंवा विंचू असला त्याला आम्ही मारलं पाहिजे, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच्याच बरोबर ज्या सापाला आम्ही मारणार आहोत, विंचवाला मारत आहोत, त्याच्यासमोर त्याच्यावर श्रद्धा ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. ह्या दोन्हींचा निरक्षीर विवेक जोपर्यंत आपल्यात येणार नाही तोपर्यंत सत्य काय आणि असत्य काय कसं कळणार. तर हातामध्ये वाहणारं हे चैतन्य, त्याला तुम्ही कोणताही जर प्रश्न केला
तर लगेचच तुम्हाला कळेल की सत्य काय आणि असत्य काय. कोणताही प्रश्न असेल ना, त्या प्रश्नाचं उत्तर कॉम्प्युटर सारखं तुम्ही देऊ शकता. आणि जर तुम्ही हे असे कॉम्प्युटर आहात, असे दैवी कॉम्प्युटर आहात, तर त्या स्थितीला का प्राप्त होऊ नये, माझा उलटा तुम्हाला प्रश्न आहे. आणि ती जर स्थिती इतकी सहजगत्या तुम्हाला मिळते आणि त्याचा लाभ होऊ शकतो, तर ते का मिळवू नये. ही मानसिक स्थिती जी माणसाची खराब होते, त्याला कारण आधुनिक काळातली ही धकाधक, तसेच असे घाणेरडे प्रकार लोकांवर करून सुद्धा दुबळ्या मनाला लोक फार दुःख देतात. पण ह्या गोष्टी सुद्धा सहयोगाने अगदी ठीक होऊ शकतात. ह्या कुंडलिनीच्या तडाख्याने हे सगळे प्रकार नष्ट होतात. ह्याची आपण प्रचिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या इथे जे फार मोठाले प्रश्न आहेत ते म्हणजे कुटुंबाचे प्रश्न. कुटुंबामध्ये व्यवस्था चांगली झाली पाहिजे. मुलांनी आई वडिलांचा मान केला पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच व्यसनांमध्ये अधीन न होऊन कुटुंबामध्ये त्रास जो देण्यात येतो तो थांबवला पाहिजे. जेव्हा मनुष्य इतका सात्विक होऊन जातो, आजपर्यंत कोणाही संतांनी दारू वगैरे घेतलेली नाही. आणि ख्रिस्तानी दारू बनवली असं म्हणतात, ते इतकं खोटं आहे की त्यांनी चैतन्य घातल्यामुळे त्याला द्राक्षा रसासारखा वास आला. तसं आम्ही करू शकतो. तर ती काही दारू नव्हती. दारू एका मिनिटात नाही बनत, त्याला कमीत कमी 1 महिना तरी सडवायला पाहिजे. सडलेली गोष्ट ही दारू आहे, हे सगळ्यांना विदित आहे. तेव्हा एका क्षणात जी बनवलेली गोष्ट आहे ती दारू आहे असं म्हणून ख्रिस्ती लोक दारू पितात. आमच्या ह्याच्यात दारू म्हणजे अलाउड आहे, असं कसं होईल? जी गोष्ट आपल्या चेतनेच्या विरुद्ध जाते ती ख्रिस्तासारखे पवित्र महान आत्मे सांगतील का? जे नको ते आपण धरणार, जे वाईट ते आपण पकडणार, असं काहीतरी मानवाचं एक शापित स्वाभाविक प्रवृत्ती असते. पण लहानपणापासून जर कौटुंबिक व्यवस्था ठीक असली, आई जर घरात ठीक असली आणि वडिलांचं घरात लक्ष असलं, तर मुलं सुद्धा अत्यंत धार्मिक खऱ्या अर्थात आणि अत्यंत सोज्वळ अशी होतात. आई वडिलांचं सुद्धा ऐकलं पाहिजे. आपल्या देशात तर पाय जमिनीवर ठेवताना सुद्धा या पृथ्वीला आपण नमस्कार करतो. ही आपली संस्कृती आहे. अशा ह्या महान संस्कृतीच्या देशात एक आपण जाणलं पाहिजे की आपल्या संस्कृतीहून उच्च अशी कोणतीही संस्कृती मी सर्व जगात पाहिलेली नाही, ज्याच्यामध्ये नैतिकता हाच जीवनाचा पाया समजलेला. इतर देशामध्ये नैतिकतेला काही महत्वच नाही. तुम्हाला त्या सर्व घाणेरड्या गोष्टी सांगण्याचं मला धैर्य होत नाही. पण आश्चर्य वाटतं की हे लोक ह्यांना नैतिकता कशाशी खातात ते माहीत नाही आणि सहयोगात आल्याबरोबर एकदम नैतिक झाले. अहो, ह्यांनी दारू सोडली, ड्रग्ज सोडले, सगळे घाणेरडे प्रकार सोडले, आपल्या चित्ताला एक केलं आणि एकाग्रतेने परमेश्वराला आत्मसात करून घेतलं. ही ह्यांचीच किमया आहे. म्हणजे घाणीत बसलेले हे किडे, मला वाटत असत ते तर कमळाची फुलं झाली आणि आपण मात्र आमच्याकडे हे झाले, आमच्याकडे ते झाले असं म्हणून अजून रेंगाळतच आहोत.
नैतिकतेला कुंडलिनी कशी जागृत करते ती अशी की आपण इथे बघता की या पोटाच्या भागामध्ये 10 गुरूंचे स्थान आहे. आदि गुरु, त्यात सॉक्रेटिस आले, एब्राहम आले, लाओत्से झाले, तसेच आपल्या देशात आदिनाथ, पार्श्वनाथ आणि नाथांची सर्व वंशावळ, ते मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ ह्यांनी बसवलेली ही आपल्यामध्ये नैतिकतेची सांगड ही जागृत झाल्याबरोबर मनुष्याचा धर्म आतून जागृत होतो, बाहेरून नाही. आता कुणी तुम्ही हिंदू असा नाही तर मुसलमान असा नाही तर ख्रिश्चन असा नाही तर कोणत्याही पाट्या डोक्याला लावा, कोणत्याही पाट्या जरी डोक्याला लावल्या तरी कोणचंही पाप करायला तुम्ही दजू शकता आणि कोणीही कोणचं पाप करू शकता. आजपर्यंत मी असं पाहिलं नाही की कोणी मनुष्य हिंदू आहे म्हणून त्यांनी कुणाचा खून केला नाही. आजपर्यंत असं मी कुठे पाहिलेलं नाही. तेव्हा ह्या धर्मामध्ये काही दम दिसत नाही. तो मग कोणत्याही जातीचा असे नका, जेलमध्ये जातोच. म्हणजे हे धर्माचे जे आपण झेंडे लावलेत त्याच्या खाली वावरणारे लोक खरे म्हणजे धार्मिक नाहीतच असं धरलं पाहिजे. तेव्हा हा धर्म आपल्यामध्ये जागृत झाल्याबरोबर मग तो मुसलमान असे ना का, हिंदू असे ना का, कोणत्याही जातीचा असे ना का, तो अजिबात कोणतीही अधार्मिक गोष्ट करूच शकत नाही. पडले बंधनात देवाच्या, कैवल्याच्या पाशात पडल्यावर मग त्यांना हे काही सुचतच नाही. आपल्या आयुष्याला काहीतरी वळण मिळतं, आपल्या आयुष्याला काहीतरी मार्ग मिळतो. आता पुष्कळशे लोक मी पाहिलेत आमच्या दिल्लीला, विशेष करून तिथे भाडोत्री लोक मिळतात आरडाओरडा करायला. आमचे यजमान शास्त्रीजींचे मुख्य सचिव होते त्यावेळेला त्यांच्याकडे आरडाओरडा करायला लोक येत असत. तर त्यांच्या टोप्या ठरलेल्या सगळ्यांच्या. आता समजा जर मुसलमानांचं असलं तर हिरवी टोपी घालून जायचं, नाहीतर एखाद्या दुसऱ्या कोणत्या तरी कम्युनिस्ट पार्टीचं असलं तर त्यांचे झेंडे घालून जायचे. असं सगळ्यांचं वेगळं वेगळं होतं. तर एक दिवस शास्त्रीजी बाहेर आले आणि ते लागले ओरडायला. अरे ते म्हणाले, तुम्ही टोप्या बदलून या, तर त्या जुन्याच घालून आल्यात तुम्ही. असे भाडोत्री लोक कोणचं कार्य करणार आहेत? भाड्याने मिळतात. काय ही मानवाची कुचंबणा शोभतं का? मानव म्हणजे सर्वोच्च ठिकाणी आता पोहोचलेला आहे. परमेश्वराने मानव केलं म्हणजे तुम्हाला सर्वोच्च स्थितीत पोहोचवलेलं आहे. आता फक्त एवढीच एक प्रवासाची कमतरता राहिली आहे आणि ते झाल्याबरोबरच तुम्ही अतिमानव होणार. आणि झालेलेच आहेत लोक. जे झाले नाहीत त्यांनी हे करून घेतलं पाहिजे. तर ही नैतिकता आपल्यामध्ये सहजच जागृत होते. सहयोगात आमच्या कोणी चोऱ्या माऱ्या करत नाही, पैसे खात नाहीत, कोणी पैसे खात नाहीत. एकंदरीत इतकं परिवर्तन घडून येतं की इंग्लंडला तर लोक म्हणतात की हे यांनी एंजल्स कुठं घेऊन आले. एंजल्स देवदूत आहेत. पण पुष्कळशे गुरु लोक मानवाच्या ज्या काही कमजोर करणाऱ्या गोष्टी आहेत त्याला वाढवून, त्यांचा अहंकार वाढवून नुसते पैसे घेण्याच्या मागे अशा लोकांचा सर्वनाश करत आहेत. तेव्हा लक्षात घेतलं पाहिजे की धर्म हा आतमध्ये नैतिकता आणतो. जर कोणी अनैतिक मनुष्य असेल तर तो तुमचा गुरु होऊ शकत नाही. आणि जो मनुष्य अनैतिकता पसरवत आहे त्या माणसाला लक्षात ठेवलं पाहिजे की अत्यंत ही पापाची
वासना आहे आणि ते पाप तुमच्या ह्यांच्या सर्वांच्या डोक्यावर बसणार आहे. अनैतिकता शिकवणं ह्यापेक्षा घोर अपराध कोणताच होऊ शकत नाही. मी अमेरिकेला गेले असताना 1970 साली 73 साली तिथल्या सर्व लोकांना स्पष्टपणे सांगितलं होतं की एड्स 6,000 येणार आहे, तुम्ही फालतूचे धंदे बंद करा. स्पष्टपणे सांगितलं होतं. ते टेपवर आहे, टेलिव्हिजनवर आहे. पण त्यांनी माझा स्वीकार नाही केला. माझ्यावर रागवले उलटे. भलत्या सलत्या लोकांना इतकं महत्व दिलं. लोकांनी रोल्स रॉयस विकत घेतल्या. अध्यात्माचं नाव घेऊन जे लोक रोल्स रॉयस विकत घेतात, आपल्या भक्तांपासून पैसे उकळून, त्यांची नैतिकता काय? नैतिकतेशिवाय कोणत्याही देशाचं भलं होणार नाही हे आपण समजलं पाहिजे. पहिली गोष्ट नैतिकता आहे. अमेरिकेला उद्ध्वस्त केलं ते त्याच्या अनैतिकतेने आणि इथून गेलेल्या भामट्यांनी, ज्यांनी जाऊन त्यांना अनैतिकता शिकवली. लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मी उघडपणे परखडपणे ह्या लोकांच्या बद्दल विरोधात बोलले की हे आमच्या देशातलं नाहीये, हे आणि तुम्हाला नुसतं मूर्खात काढायला आणि पैसे कमवायला आलेले आहेत आणि तुम्हाला असे कपडे घालून मूर्खात काढत आहेत आणि तुम्ही सावध राहा. पण किती लोकांचा यांनी नाश केलेला आहे त्याची आपल्याला कल्पनाच नाही. असे हे खोटाडे लोक 300 पाऊंडाला एक घाणेरडा मंत्र विकायचा काय म्हणे, तर मंत्र कसला, तर इंगा पिंगा आणि ठिंगा, आणि कोणाला सांगायचं नाही. ह्या मंत्राला 300 पाऊंड. मग म्हणे काय हवेत उडणार तुम्ही, कशाला पाहिजे, तसेच मच्छर पुष्कळ आहे तिकडे. असे विक्षिप्त लोक ह्या देशातनं गेले आणि त्यांनी खूप पैसे कमवले आणि आपल्या देशाचं नाव बदनाम करून ठेवलेलं आहे. आपल्या देशाचा जो अध्यात्माचा पाया आहे तो आपण गंभीरपणे जिंकला पाहिजे, त्याच्यात प्रावीण्य मिळालं पाहिजे. सायन्समध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवू शकत नाही त्यांच्या मानाने, 1-2 येतील. मग त्या पायावर तुम्ही सबंध इमारत उभी करा प्रगतीची, म्हणजे त्याच्यात संतुलन राहील. अध्यात्माशिवाय केलेली कोणतीही प्रगती संतुलनात येणार नाही आणि तुमची तीच दशा होईल जी ह्या देशांची झालेली. काल मी आपल्याला सांगितलं आजकाल फॅशन्स निघाल्या, हे निघालं, हे करण्याची काही गरज नाही आपल्याला. त्याचे जे दुष्परिणाम झाले, आता इथे मी सांगितलं काल बायका केस कापतात, मग ते काय असतात बरं, ब्युटी पार्लर मध्ये जायचं. अहो 40 वर्षात सगळ्यांची टकलं पडलेली आहे तिथे. 30 वर्षानंतर कोणाला जही जवळ त्यांचे दात नाहीत. मी एकदा अशीच हॉस्पिटलमध्ये चेकअप गेले होते, ते शंभरदा विचारले तुमचेच दात आहेत का, अहो माझेच आहेत म्हटलं, बघा तरी स्वतःचे दातच नाही त्यांना. ही त्यांची परिस्थिती का झाली, कारण त्यांच्याजवळ अध्यात्माचा पाया नव्हता. रोजच्या एका व्यवहाराच्या गोष्टीत सुद्धा त्यांना काहीही माहित नाही. परवा एका आश्रमात मी गेले होते स्वित्झर्लंडला, तर मुली सांगा, अहो माताजी उन्हाळ्यात ते त्यांनी धडकन पाणी पितात थंड. आता आपल्या हिंदुस्थानात कन्याकुमारी पासन वर काश्मीर पर्यंत सगळ्यांना माहिती आहे की उन्हातनं आल्यावर एकदम पाणी नाही प्यायचं आणि केळं खाऊन पाणी पितात म्हणे. त्यांना काय माहितीच नाही. हात धुवायचं सुद्धा माहित नाही, आंघोळीचं माहित नाही, म्हणजे आता काय माहिती आहे ना. रोजचे आपले जे व्यवहार आहेत वैयक्तिक स्वच्छतेचे, ते ह्यांना माहिती नाही. म्हणजे नुसतं यंत्र कशी चालवायची तेवढं माहिती आहे ना. त्याला कारण असं की त्यांच्याकडे ही संतांची परंपरा झालेली नाही. अहो आपण किती जुने आहोत.
हजारो वर्षापासून हे चुकलं ते चुकलं, हे ठीक करा ते ठीक करा करत करत आज ह्या परंपरेला आपण उतरलो. आणि ही परंपरा जर पुढे चालत राहिली आणि त्याच्यावर जर आपण प्रगती केली तरच आपली खरी प्रगती होणार आहे. पण एकदम हे सगळं सोडून आपण त्यांना धरलं माकडासारखं, तर ही माकड चेष्टा फार त्रासदायक होणार आहे. जे जे प्रकार त्यांनी केले, खरं म्हणजे त्यांनीच आपल्यासाठी बळी घेतलेला आहे स्वतःच. त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे की हे नको रे बाबा, आपल्याला हे काही बरं नाही. त्यांच्या घरांची घडी बोंडलेली आहे. सामाजिक व्यवस्था एकदमच शिथिल म्हणजे नाहीच असं म्हटलं तर चालेल. सांगायचं म्हणजे हिंदुस्थानात राजकीय व्यवस्था फारच शिथिल म्हणजे नाहीच आहे. अगदी त्याचं ज्ञानच नाही लोकांना असं कधी कधी वाटायला लागतं मला. राज्य कसं चालवायचं आणि त्यासाठी कोणची विशेष गुणांनी अलंकृत अशी व्यक्ती असायला पाहिजे ह्याची कुणाला खबर बात नाही. त्याच्याशिवाय चालू आहे. पाठीमागे सगळे म्हणतात की आता कसं होणार आमचं. पण हिंदुस्थानातले लोक अत्यंत सहनशील आहेत आणि त्या सहनशीलतेमुळेच असली राज्यव्यवस्था चालू आहे. तेव्हा त्यांचं पॉलिटिक्स फार चांगलं आहे. विशेषतः इंग्लंडचं पॉलिटिक्स फार छान आहे. असल्या तऱ्हेचे प्रकार तुम्हाला मुळीच ऐकायला मिळत नाही. तसंच अमेरिकेत सुद्धा एका माणसाने एका बाईला, म्हणजे चांगली नव्हती ती, बोलावून त्याच्याशी काही वार्तालाप केला असं काय, त्याला लगेच सांगितलं तू रिझाईन कर, तू राहू शकत नाही. ज्या देशामध्ये ह्या गोष्टी सगळ्या मान्य असतात तिथे सुद्धा राजकारणी लोकांना एक तऱ्हेचं नैतिकतेने राहावंच लागतं. पैसे खाणारे लोक तर तिथे मुळीच चालू शकत नाही. तेव्हा त्यांचं जे शिकायचं आहे ते त्यांच्या राजकारणाचं आणि राजकीयतेचं आपण शिकलं पाहिजे. तसंच आपलं इकॉनॉमिक्स म्हणजे अगदी गडबड आहे पैशाच्या बाबतीत. पैशाचा व्यवहार चोखपणाने का करायचा ते त्यांच्यापासून शिकलं पाहिजे. एकाही पैशाची अफरातफर झालेली चालत नाही. कितीही तो मनुष्य मोठ्या हुद्द्यावर असे नाका किंवा त्याचे कितीही मोठं नाव असे नाका, तो प्राईम मिनिस्टर असो अथवा चेअरमन असो, जर त्याच्यामध्ये एकही असा गुण सापडला तर लगेच त्याला राजीनामा द्यावा लागतो. तर राजकारणामध्ये खरोखर म्हणजे सहयोग घुसायला पाहिजे असं आता मला वाटायला लागलं. त्याशिवाय राजकारण स्वच्छ होणार नाही. असलं राजकारण जगात कुठे आहे असं मी पाहिलं नाही अजून. भयंकर स्थिती आहे. सगळे लोक हवाल दिले, आता काय होणार. मी तिथे पाय ठेवताच माझ्या लक्षात आलं की हे तर म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा असं झालंय पुण्यपट्टणमचं. तिसरं म्हणजे आपली पैशाची जी बाब आहे त्याबद्दल आपल्याला काही विचार करायला पाहिजे. अजून आपले अर्थव्यवस्थापक हे मला वाटतं 1900च्या आधीच्या शताब्दीतच वावरत आहेत. कुठल्या कुठे जग जाऊन पोहोचलेले आहे, ह्यांची डोकी कुठल्या कुठे चालली आहे. गॉर्बोचेवनी ह्या गोष्टीला लक्षात आणलं आणि त्यांनी बदलून टाकलं. पण आपल्या देशात लोकांच्या डोक्यात ही गोष्ट येण्यासारखी नाही. गरिबांची जर व्यवस्था ठीक करायची असली तर आधी मध्य मार्ग ठीक केला पाहिजे. मध्यम मार्ग ठीक केला पाहिजे. त्यांनी मग श्रीमंतही ठीक होतील आणि गरीबही ठीक होतील. मध्यमवर्गीय लोक त्यांना ठीक केल्यावर दोन्हीकडे त्याचा फायदा होईल. सहयोगाने शेतीमध्ये आम्ही बरेच अनुसंधान केलेले आहे.
आणि लोकांना स्तंभित करून टाकलेलं आहे की सहजोगाने कितीतरी पटीने जास्त पिके निघतात. इतके मोठमोठाले सूर्यफुलं आम्ही काढून दाखवली. सहजोगाने जी फळं इथे लागू शकत नव्हती, ऑलिव्ह, अवाकाडो, ते आम्ही लावून दाखवलेलं. पण कुणी ऐकायला तयार नाही. कारण इथला मुख्य मार्ग असा आहे की कुणी पुढे गेला की त्याचे पाय कसे खेचायचे. खास कर आपल्या महाराष्ट्रात दिसतंय असं मला की म्हणे काही विंचू गेले होते, त्यात महाराष्ट्रातले काही विंचू गेले होते. मला पटत नव्हतं हे, कारण मी फारच मोठी महाराष्ट्रीयन आहे. तर एका बरणीला त्यांनी झाकण लावलं नाही. त्यामुळे अहो ह्याला झाकण लावलं तर विंचू बाहेर येते. अहो कसले बाहेर येतात, एक दुसऱ्याला खेचतच आहेत म्हणे, महाराष्ट्रात आलेत. इसी निर्विचार अवस्था में अब हम कुछ क्षण निशब्द ध्यान करते हैं. जय श्री माता जी. श्री माता जी के चरणों पर प्रार्थना अर्पित करते हैं. परम पूज्य श्री माता जी, कृपावंत होकर हमें श्री गणेश जैसा अबोध बनाइए. एक माँ के प्रति जो बच्चे का समर्पण होना चाहिए, ऐसा समर्पण हमें दीजिए. श्री माता जी, आपके चरणों पर कोटि कोटि नमन. अब हम सामूहिक बंधन लेते हैं. आज का ध्यान सत्र यहीं पर समाप्त होता है. जय श्री माता जी.